नमस्कार श्रोते हो. राजगृह लायब्ररीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला हात घालत आहोत. नक्कीच. खूप महत्वाचा विषय आहे हा. हो ना. म्हणजे आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश पेरियार यांच्या क्रांतिकारी आणि प्रबोधनकार विचारांचा वेध घेणे हा आहे. आपल्याकडे असलेल्या मूळ स्रोतांमध्ये धर्म, भांडवलशाही, राजकीय स्वातंत्र्य आणि कामगार हक्क यांवर त्यांनी जे परखड विचार मांडलेत ते आपण समजून घेणार आहोत. बरोबर. आणि ही स्रोत वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांनी तत्कालीन परिस्थितीची केलेली चिरफाड. अच्छा. हो, म्हणजे त्यांनी रशियन क्रांती, समधर्म, ज्याला आपण समाजवाद म्हणतो, आणि भारतातील अत्यंत गुंतागुंतीची सामाजिक व्यवस्था, या सर्वांचा अतिशय तार्किक सांधा जोडलाय. पण एक मिनिट, इथे सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही आहोत, बरोबर? हो, अगदी बरोबर. आपला उद्देश केवळ या मूळ साहित्यात काय दडले आहे आणि त्यामागील कार्यकारण भाव काय होता याचा पूर्णपणे तटस्थपणे वेध घेणे हाच आहे. अगदी रास्त. आपण एका गोष्टीची कल्पना करूया. समजा एक अतिशय अन्यायकारक अशी व्यवस्था आहे. लोक पिढ्यानपिढ्या त्या जुलमी व्यवस्थेविरुद्ध रक्त आटून लढा देत आहेत. एक मोठा संघर्ष सुरू आहे असं म्हणायचंय तुम्हाला. अगदी बरोबर. आणि मग एक दिवस जुन्या सत्ताधाऱ्यांना उलथावून टाकलं जातं. विजयाचे ढोल वाजतात. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तळागाळातला सामान्य माणूस पाहतो तर त्याच्या पायातल्या साखळदंड तशाच आहेत. बापरे, म्हणजे काहीच बदललेले नाहीये. हो ना. फरक एवढाच पडलाय की त्या साखळदंडांचा रंग बदललाय आणि त्या बनवणाऱ्या कारखानदाराचं नाव बदललंय. आता अशा परिस्थितीला खऱ्या अर्थाने स्वतंत्र म्हणता येईल का? नक्कीच नाही. हा खूपच मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. खरंय. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल आणि सविस्तर विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आज आपण एका संपूर्ण पुस्तकावर सखोल चर्चा करणार आहोत. आणि हा प्रश्न काही हवेत विचारलेला नाहीये बरं का. आज आपण 1930च्या दशकातील एका अत्यंत स्फोटक आणि ऐतिहासिक विचारधारेच्या मूळ स्रोतांमध्ये उतरणार आहोत. म्हणजे त्या काळातले लेख आणि भाषणं. हो, एका संपूर्ण पुस्तकाचा आपण इथे धांडोळा घेत आहोत, ज्यात तत्कालीन निबंध आणि भाषणांचा समावेश आहे. हा तो काळ होता जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती, पण त्याच वेळी आत्मसन्मान, ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो, तो प्रस्थापित करण्यासाठी वंचितांच्या हक्कांसाठी एक समांतर वैचारिक युद्धही सुरू होतं. अगदी. पण ही सखोल चर्चा पुढे नेण्याआधी मला एक अत्यंत महत्त्वाची आणि स्पष्ट पूर्वसूचना द्यायची आहे. ती गरजेचीच आहे. आपण ज्या मूळ स्रोतांचे म्हणजे या संपूर्ण पुस्तकाचं विश्लेषण करणार आहोत त्यात धर्म, तत्कालीन दिग्गज राजकीय नेतृत्व आणि भांडवलशाही यांवर अतिशय प्रखर, परखड आणि काहीशी आक्रमक टीका केलेली आहे. हो, काही ठिकाणी तर ती खूपच टोकदार आहे. बरोबर. पण आपला उद्देश इथे कोणत्याही विशिष्ट विचारधारेची, राजकीय पक्षाची किंवा धार्मिक गटाची बाजू घेणं हा अजिबात नाहीये. या सखोल विश्लेषणाचे मुख्य ध्येय हेच आहे की मूळ लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे हे कोणताही पूर्वग्रहाविना तटस्थपणे समजून घेणे. अगदी बरोबर. आपण फक्त त्यातले विचार मांडणार आहोत. आणि त्या तटस्थतेच्या भूमिकेतूनच जर आपण या पुस्तकाचा गाभा पाहिला तर संपूर्ण युक्तिवाद एकाच मुख्य सूत्राभोवती फिरताना दिसतो. आणि ते सूत्र म्हणजे माणसाचे खरे स्वातंत्र्य, होय ना? हो, माणसाचे खरे स्वातंत्र्य. आणि हे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी 3 घटक एकत्र काम करतात, ज्यांना या स्रोतात शोषणाचे 3 स्तंभ असं म्हटलं आहे. बरं, कोणते आहेत ते 3 स्तंभ? ते 3 स्तंभ म्हणजे धर्म, सरकार आणि भांडवलशाही. समाजातील गरीब आणि उपेक्षित वर्गाचे पद्धतशीर शोषण करण्यासाठी हे तिन्ही घटक एकमेकांच्या हातात हात घालून एक भक्कम साखळी तयार करतात, असं मूळ लेखकाचं ठाम मत आहे. हे जरा नीट उलगडून पाहूया. कारण वरवर पाहता म्हणजे धर्म आणि भांडवलशाही यांचा थेट संबंध काय असा प्रश्न पडतो. सुरुवातीला तसं वाटणं साहजिक आहे. हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की हा एखादा फिक्स केलेल्या खेळासारखा, म्हणजे एखाद्या रिग्ड गेमसारखा प्रकार आहे, जिथे मैदानातला रेफरी स्वतःच विरोधी संघाला छुप्या मार्गाने मदत करतोय आणि प्रेक्षकांना मात्र वाटते की खेळ नियमानुसार चालू आहे. क्या बात आहे. हे रूपक अगदी चपखल बसते इथे. रेफरीचाच पाठिंबा आहे. हो ना. पण इथेच खरी गोम आहे.
मला सांगा, धर्माचा मूळ उद्देश तर समाजात शांतता प्रस्थापित करणे, माणसाला नीतिमत्ता शिकवणे, संकटात आधार देणे हाच असतो ना? मग या मूळ स्रोतात धर्माला थेट शोषणाचा हत्यार का म्हटलं आहे? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण लेखकाच्या मते धर्म हा या शोषणाच्या यंत्रणेत मानसिक भूल देण्याचं काम करतो. मानसिक भूल म्हणजे कसं? हे कसं काम करतं ते बघा. जेव्हा एखादा राजा किंवा हुकुमशहा लोकांवर राज्य करतो, तेव्हा तो काय सांगतो? तो सांगतो की मला देवाने तुमच्यावर राज्य करण्यासाठी पाठवलं आहे. हा माझा ईश्वरी अधिकार आहे. अच्छा, म्हणजे सत्तेला ईश्वराचा पाठिंबा आहे असं दाखवायचं. अगदी तसंच. आणि दुसरीकडे जेव्हा एखादा भांडवलदार अफाट संपत्ती गोळा करतो, कामगारांना राबून घेतो आणि तिथे दुसरीकडे लोक उपाशी मरत असतात, तेव्हा तोच भांडवलदार सांगतो की माझ्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे किंवा देवाच्या कृपेने मला ही संपत्ती मिळाली आहे. अरेच्या, म्हणजेच संपत्तीची आणि अधिकारांची विषमता ही मानवनिर्मित नसून देवनिर्मित आहे असा भास निर्माण केला जातो तर? हो. आणि जे धार्मिक सत्ताधीश असतात ते या दोन्ही दाव्यांवर ईश्वरी मान्यतेची मोहर उमटवतात. ते लोकांना शिकवतात की तुमची गरिबी, तुमची दुःख आणि तुमचे कष्ट हे देवाची नियोजन आहे. म्हणजे तुमच्या मागील जन्माचे पाप आहे असं सांगून त्यांना गप्प बसवलं जातं. बरोबर. आणि याचा भयानक परिणाम असा होतो की शोषित माणूस या विषमतेविरुद्ध बंड करण्याऐवजी स्वतःच्याच नशिबाला दोष देत बसतो. जोपर्यंत गरिबी हे देवाचं नियोजन आहे ही मानसिकता मोडली जात नाही, तोपर्यंत लोक आपल्या हक्कांसाठी कधीच लढायला उभे राहणार नाहीत, असा लेखकाचा युक्तिवाद आहे. बापरे, हे खूपच खोल आहे. आणि म्हणूनच या स्रोतामध्ये नास्तिकता या शब्दाचा एक वेगळाच अर्थ समोर येतो असं मला वाटतं. हो, तुम्ही बरोबर ओळखलात. कारण सहजा नास्तिक म्हणजे जो देवाला मानत नाही तो. पण इथे मूळ लेखकाने नास्तिकतेकडे वंचितांच्या मुक्तीचे एक साधन म्हणून पाहिले आहे. जो या शोषक व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवतो त्याला सोयीस्करपणे नास्तिक ठरवून समाजातून वाळीत टाकले जाते. तोच तर मुख्य कळीचा मुद्दा आहे. या पुस्तकात रशियाच्या उदाहरणाचा वारंवार उल्लेख येतो, तो याच संदर्भात. रशियन क्रांतीचा संदर्भ. हो, रशियन क्रांतीमध्ये केवळ राजकीय सत्तांतर झाले नाही, सामाजिक समानता आणण्यासाठी सर्वात आधी देवाच्या नावाने चालणाऱ्या आणि झारला पाठिंबा देणाऱ्या धार्मिक वर्चस्वाला लक्ष्य करण्यात आलं. म्हणजे जुनी वैचारिक पाळमुळं उखडून टाकणं गरजेचं होतं. अगदी. गरिबी ही देवाची देणगी नसून ती मानवाने मानवावर लादलेली एक क्रूर व्यवस्था आहे, हे जोपर्यंत कामगारांना समजत नाही तोपर्यंत क्रांती अशक्य आहे. म्हणूनच जुन्या मानसिक शृंखला तोडणे हे लेखकाला सर्वात महत्त्वाचे वाटते. बरं, पण जर माणसाच्या डोक्यातील या मानसिक शृंखला तोडणे हे खऱ्या स्वातंत्र्याची पहिली पायरी असेल, तर मग या लेखकाने भारताच्या तत्कालीन स्वातंत्र्य लढ्याकडे कसे पाहिले? इथेच खरी गोम आहे. कारण तेव्हा तर संपूर्ण देश ब्रिटिशांविरुद्ध लढत होता. इथेच या स्रोतातील राजकीय स्वराज्य विरुद्ध सामाजिक आत्मसन्मान हा अत्यंत वादग्रस्त पण विचार करायला लावणारा भाग सुरू होतो ना? हो, अगदी बरोबर. मूळ लेखकाने ठाम युक्तिवाद केला आहे की फक्त ब्रिटिश सरकारला हकलून स्वराज्य मिळवणे म्हणजे खरे स्वातंत्र्य अजिबात नाही. पण असं का? ब्रिटिश गेले तर तो मोठा विजय असायला हवा ना? इथेच लेखकाचा तत्कालीन मुख्य प्रवाहातील नेत्यांशी सर्वात मोठा वैचारिक संघर्ष उभा राहतो. लेखकाचा प्रश्न अतिशय साधा पण बोचरा होता. जर समाजात अस्पृश्यता, जातीभेद आणि प्रचंड मोठी आर्थिक विषमता तशीच राहिली तर ब्रिटिशांना हकलून वंचितांच्या आयुष्यात काय बदल होईल? म्हणजे फक्त राज्यकर्ते बदलतील. हो, गोऱ्या साहेबाची जागा फक्त इथले स्थानिक भांडवलदार, उच्चवर्णीय जमीनदार आणि कारखानदार घेतील. सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसाचा रंग बदलेल, पण तळागाळातल्या माणसाचं राबणं काहीच बदलणार नाही. हे समजून घेण्यासाठी मगाशी आपण जे भाड्याच्या घराचं उदाहरण पाहिलं ते थोडं पुढे नेऊया. समजा एखाद्या भाड्याच्या घरात एक परदेशी जुलमी घरमालक आहे. बरं. तो प्रचंड भाडे उकळतोय, खूप त्रास देतोय. मग अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सगळे भाडेकरू एकत्र येऊन त्या घरमालकाला हाकलून लावतात. मोठा विजय साजरा होतो आणि मग एक नवीन घरमालक तिथे येतो. जो स्थानिक आहे. हो, पण इथे एक भयानक गोष्ट घडते. त्या घराचे गळके छप्पर, तुटलेल्या भिंती आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय तशीच राहते. शिवाय नवीन घरमालकही भाडे तेवढेच वसूल करतो. बापरे, म्हणजे भाडेकरूंचा काहीच फायदा नाही? काहीच नाही. फरक एवढाच असतो की हा नवीन घरमालक भाडेकरूंच्या जातीचा, धर्माचा किंवा भाषेचा असतो. त्यामुळे जेव्हा भाडेकरू त्या गळक्या छपराबद्दल तक्रार करायला जातो तेव्हा त्याला थेट देशद्रोही किंवा समाजाचा शत्रू ठरवलं जातं.
हे रूपक या पुस्तकातील विचारांना अगदी चपखल लागू पडते बघा. स्थानिक शोषक हे परदेशी शोषकांपेक्षा जास्त धोकादायक असू शकतात, कारण ते देशभक्तीच्या किंवा परंपरेच्या नावाखाली शोषणाला न्याय ठरवतात. खरंच हे खूप भयंकर वास्तव आहे. आणि या स्रोतात एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी मांडली आहे. त्या काळात देशातील जवळपास 90% लोक हे अडाणी, गरीब, शेतमजूर आणि अस्पृश्यतेचे चटके सोसणारे होते. लेखकाचा थेट सवाल तत्कालीन नेतृत्वाला होता, विशेषतः गांधीजींच्या राजकीय दृष्टिकोनाला. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या प्राधान्यक्रमावर त्यांचा आक्षेप होता की आधी काय मिळवायला हवं. अगदी बरोबर. लेखकाचे असे म्हणणे होते की तत्कालीन नेते सामाजिक सुधारणांपेक्षा, अस्पृश्यता नष्ट करण्यापेक्षा राजकीय सत्तांतराला जास्त महत्त्व देत आहेत. जर 90% लोक मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीत असतील, जर त्यांना साधं पाणी पिण्याचा किंवा रस्त्यावरून चालण्याचा अधिकार नसेल, तर त्यांच्यासाठी मतदानाचा अधिकार काय कामाचा. बरोबर आहे. कारण अशा अडाणी आणि शोषित समाजात जे प्रतिनिधी निवडून येतील ते त्याच मूठभर उच्चभ्रू आणि भांडवलदार वर्गातील असतील ना. हो ना, तेच तर. थोडक्यात सांगायचं तर खऱ्या प्रतिनिधित्वाशिवाय मिळणारं स्वातंत्र्य हे केवळ मूठभर लोकांसाठी सत्ता उपभोगण्याचं साधन बनेल. संसदेत बसलेले लोक स्वतःच्याच फायद्याचे कायदे करतील. अगदी. जमिनींचे कायदे जमीनदारांच्या फायद्याचे आणि कारखान्यांचे कायदे मालकांच्या फायद्याचे असतील. म्हणूनच या संपूर्ण पुस्तकात स्वराज्यापेक्षा माणसाच्या आत्मसन्मानाला सर्वोच्च स्थान दिले आहे. आणि आत्मसन्मान तेव्हाच येतो जेव्हा माणसाला स्वतःच्या श्रमाचे मूल्य मिळते. पण जर राजकीय स्वातंत्र्य हा उपाय नव्हता, तर मग गरिबांसाठी आर्थिक उपाय काय होता? इथेच आपण या विश्लेषणातल्या सर्वात अनपेक्षित आणि धक्कादायक टप्प्यावर पोहोचतो. तो म्हणजे यंत्रे, आधुनिक भांडवलशाही आणि खादीचा कडाडून केलेला विरोध. एक मिनिट. खादीला विरोध हा खरोखरच असा भाग आहे जिथे सुरुवातीला कोणालाही मोठा ठक्का बसेल. आपण आजवर कायम असं ऐकत आलोय की खादी आणि चरखा हे भारताच्या स्वातंत्र्याचे सर्वात मोठे प्रतीक मानले जायचे. हो, स्वदेशीचे प्रतीक. मग या लेखकाने खादीला आणि पारंपरिक ग्रामोद्योगाला इतका कडाडून विरोध का केला? पारंपरिक कामे करत राहणे म्हणजे स्वावलंबन नाही का? बघा, स्वावलंबन आणि साचलेपण यात खूप मोठा फरक आहे. आणि लेखकाने तोच अर्थशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून उलगडून सांगितला आहे. अच्छा. लेखकाने केवळ खादीला नाही तर संपूर्ण हातमाग आणि पारंपरिक ग्रामीण अर्थव्यवस्थेलाच विरोध केला आहे. याचं कारण अतिशय खोलवर रुजलेल्या वर्णाश्रम धर्मात किंवा जातीवर आधारित व्यवसायांमध्ये वडलेलं आहे. म्हणजे पारंपरिक गावांमध्ये जे 12 बलुतेदार पद्धत किंवा जातीनुसार कामं वाटून दिलेली होती, त्या यंत्रणेशी याचा संबंध आहे का? नक्कीच. पारंपरिक ग्रामीण अर्थव्यवस्थेचं उदात्तीकरण केल्यास काय होईल? सुताराचा मुलगा सुतार राहील, चर्मकाराचा मुलगा चर्मकार राहील आणि विणकराचा मुलगा विणकरच राहील. म्हणजे व्यावसायिक प्रगतीला वावच नाही. बरोबर. खादी किंवा पारंपरिक ग्रामोद्योग हे याच जातीपातीवर आधारित श्रमविभागणीला नकळतपणे बळकटी देतात. या व्यवस्थेत एखाद्या मजुराला वाटलं की आपण तंत्रज्ञान शिकावं किंवा पुढे जावं, तर ती व्यवस्था त्याला ती परवानगीच देत नाही. बापरे, हे तर एखाद्या टाइम लूपमध्ये म्हणजे वेळेच्या चक्रात अडकून पडल्यासारखं आहे. गरिबीला एक आध्यात्मिक आणि देशभक्तीचं आवरण चढवायचं आणि पिढ्यानपिढ्या लोकांना त्याच कष्टप्रद कामात अडकून ठेवायचं. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. म्हणूनच लेखकाने आधुनिक यंत्रसामग्रीचा म्हणजेच मशीन्सचा अतिशय आग्रहाने स्वीकार करण्यास सांगितलं आहे. यंत्रांचा स्वीकार? हो, कारण आधुनिक कारखाने जातीभेद मानत नाहीत. तिथे फक्त कामगार असतो. समाजवादाच्या प्रस्थापनेसाठी आधुनिक यंत्रे आवश्यक आहेत, असा हा अत्यंत पुरोगामी विचार होता. पण इथे खूप मोठा आणि आजही आपल्याला भेडसावणारा प्रश्न उभा राहतो. आज आपण पाहतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI किंवा ऑटोमेशन आलं की लोकांच्या नोकऱ्या जातात. बरोबर आहे. 1930च्या दशकातही हा युक्तिवाद नक्कीच झाला असेल की यंत्रांमुळे पारंपरिक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. मग त्यावर मूळ लेखकाचा काय युक्तिवाद होता? इथेच लेखकाने समस्येचे मूळ अत्यंत अचूकपणे पकडली आहे बघा. मला सांगा, यंत्रांचा जन्म का झाला? मानवाचे शारीरिक कष्ट कमी करण्यासाठी. अगदी बरोबर. पण सध्याच्या भांडवलशाही व्यवस्थेत होतं काय? जेव्हा एखादं नवीन यंत्र येतं तेव्हा उत्पादन 10 पटीने वाढतं, पण त्यातनं होणारा सगळा अतिरिक्त नफा फक्त कारखानदाराच्या खिशात जातो. आणि कामगारांना काहीच मिळत नाही. आणि त्या यंत्रामुळे ज्यांची गरज उरली नाही अशा कामगारांना कामावरून थेट काढून टाकलं जातं.
लेखकाचे म्हणणे आहे की दोष यंत्राचा किंवा तंत्रज्ञानाचा नाहीये, तर नफ्याच्या आणि मालकीच्या व्यवस्थेचा आहे. म्हणजे हे असं झालं, समजा एक यंत्र 10 माणसांचं काम एका तासात करत असेल, तर भांडवलशाहीत मालक 9 जणांना कामावरून काढेल आणि एकालाच राबवून नफा कमवेल. हो, अगदी तेच होतंय. पण या मूळ स्रोतातील समाजवादानुसार जर त्या यंत्रावर आणि कारखान्यावर संपूर्ण समाजाची किंवा कामगारांची मालकी असेल, तर त्या 10 जणांना बेरोजगार करण्याची गरजच नाही ना. 100% बरोबर. त्या 10 माणसांचे कामाचे तास कमी करून त्यांना त्याच पगारात उर्वरित वेळ त्यांच्या कुटुंबासाठी, कला जोपासण्यासाठी किंवा स्वतःच्या विकासासाठी दिला जाऊ शकतो. म्हणजे माणसाला पोटा काढण्यासाठी 12-14 तास राबण्याची गरज पडणार नाही. अगदी. तंत्रज्ञानाचा फायदा मुठभर मालकांची तिजोरी भरण्यासाठी न होता संपूर्ण समाजाची मानवी पातळी उंचावण्यासाठी झाला पाहिजे. आणि म्हणूनच यंत्रांना विरोध करून पारंपरिक कामाकडे परत जाणे हे वंचितांच्या हिताचे नाही, तर यंत्रांच्या मालकी हक्कांवर नियंत्रण मिळवणे हाच खरा मार्ग आहे. हा दृष्टिकोन खरोखरच अफाट आहे. आणि मला वाटतं, जर या आर्थिक आणि सामाजिक शोषणाविरुद्ध लढाई चाफे, तर कामगारांना एकत्र यावंच लागेल. याच संदर्भात आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या अत्यंत रंजक टप्प्याकडे येतो. हो, तो उत्सवांचा आणि कामगार दिनाचा भाग. बरोबर. मूळ स्रोतामध्ये जागतिक कामगार दिन म्हणजेच 1 मे साजरा करण्यावर खूप भर दिला आहे आणि त्याचवेळी आपल्या पारंपरिक सणांवर कडाडून टीका केली आहे. हे खूप जणांना खटकू शकतं. हो ना, कारण वरवर पाहता हा विचार खूपच टोकाचा वाटू शकतो. सण म्हणजे तर आनंदाचे क्षण असतात. रोजच्या जगण्याच्या धकाधकीतून ब्रेक मिळण्यासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी सण साजरे केले जातात. त्यातही राजकारण आणि शोषण कुठे येतं? सणांवर टीका करण्यामागे लेखकाचा मानसिक गुलामगिरीचा सिद्धांत काम करतो. इथे लेखकाने या सणांची तुलना थेट भूल देण्याच्या प्रक्रियेशी केली आहे. भूल देणं म्हणजे ॲनेस्थेशिया? हो, ॲनेस्थेशिया. एखाद्याला भूल देऊन त्याचं ऑपरेशन करावे. तसे पारंपरिक सण हे शोषित घटकांना, ज्यात प्रामुख्याने गरीब, कामगार आणि महिला येतात, त्यांना मानसिक गुलामगिरीत ठेवण्याचे एक अत्यंत प्रभावी हत्यार आहेत. म्हणजे सणांची भूल द्यायची आणि वर्षभर शोषण सुरू ठेवायचं. ही यंत्रणा कशी काम करते नक्की? विचार करा, एखादा गरीब मजूर वर्षभर अन्याय सहन करतो. त्याच्या मनात असंतोष धुमसत असतो. पण मग एखादा मोठा सण येतो. तो उसनवारी करून, कर्ज काढून नवीन कपडे घेतो, गोडधोड खातो आणि 2-4 दिवस मजेत घालवतो. बरोबर. त्याला एक खोटा आनंद आणि उत्साह दिला जातो. या 2 दिवसांच्या गुंगीत तो वर्षभर आपल्यावर झालेल्या अन्यायाला विसरून जातो. त्याच्या खऱ्या प्रश्नांवरून लक्ष जाणीवपूर्वक विचलित केले जाते. अरे बापरे. शिवाय या सणांच्या आयोजनात शोषित वर्गाचा आणि स्त्रियांचा शारीरिक व आर्थिक छळच जास्त होतो. कर्जबाजारीपणा वाढतो. आणि म्हणूनच या भूल देणाऱ्या सणांना पर्याय म्हणून लेखकाने मे दिन साजरा करण्याचं आवाहन केले. कारण कामगार दिन लोकांना भूतकाळात रमत ठेवत नाही, तर तो अधिकारांची जाणीव करून देतो. नक्कीच. या संदर्भात लेखकाने रशियातील क्रांती आणि विशेषतः फ्रान्समधील पॅरिस कम्यूनचे अत्यंत आदराने स्मरण केले आहे. पॅरिस कम्यूनचं उदाहरण इथे यासाठी महत्त्वाचे आहे कारण त्या घटनेने जगाला हे दाखवून दिले होते की भांडवलदारांशिवाय सामान्य कामगार एकत्र येऊन अर्थव्यवस्था स्वतःहून चालवू शकतात. हा, म्हणजे आपण कोणावर तरी अवलंबून आहोत ही भावना जाऊन आपल्या कष्टावरच ही व्यवस्था उभी आहे ही ताकद त्यांना समजते. अगदी. जेव्हा कामगार अशा ऐतिहासिक बलिदानांचं स्मरण करतात तेव्हा त्यांच्यात आत्मसन्मान जागा होतो. म्हणजे खऱ्या स्वातंत्र्यासाठी मानसिक, राजकीय आणि आर्थिक अशा तिन्ही आघाड्यांवरचा हा लढा आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की 1930च्या दशकात मांडलेले हे विचार आजही किती प्रखर्षाने आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला लागू पडतात. हो, खरंय. काळ बदलला तरी शोषणाचे मूळ प्रश्न तसेच आहेत. चला तर मग या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा एक धावता गोषवारा काढूया. आज आपण पाहिलं की मूळ लेखकाच्या मते खरे स्वातंत्र्य हे फक्त सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या बदलण्यात नाही. बरोबर. परदेशी राज्यकर्ते जाऊन स्थानिक राज्यकर्ते आले म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. अगदी. धर्म आणि भांडवलशाही यांनी एकत्र येऊन गरिबांच्या मनात जी नशिबाची आणि कर्माची भीती घातली आहे त्या मानसिक शृंखला तोडण्यात खऱ्या स्वातंत्र्याचा पाया आहे. आणि म्हणूनच पारंपरिक व्यवसायांच्या जाळ्यात अडकून राहण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा आणि यंत्रांचा स्वीकार करणे व त्यावर सामाजिक मालकी प्रस्थापित करणे हाच आर्थिक मुक्तीचा मार्ग आहे. तात्पुरती भूल देणाऱ्या सणांपेक्षा
आत्मसन्मानाची जाणीव करून देणाऱ्या विचारधारेची समाजाला जास्त गरज आहे. शेवटी या सर्व विश्लेषणातून एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो, ज्यावर आपण सर्वांनीच थांबून विचार करायला हवा. नक्कीच. आपण सुरुवातीला गळक्या छपराच्या घराचं उदाहरण पाहिलं होतं. आजच्या या अत्यंत आधुनिक, तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या जगातही आपण अनेकदा पाहतो की एखाद्याच्या गरिबीला त्याचे नशीब किंवा कमी मेहनत, ज्याला आजच्या चकचकीत भाषेत हसल कल्चर म्हटलं जातं, ते जबाबदार धरलं जातं. कुणी आर्थिकदृष्ट्या मागे असेल तर सहज म्हटलं जातं, तो पुरेशी धावपळ करत नाहीये. हो, म्हणजे गरिबांनाच त्यांच्या गरिबीसाठी दोष देणं. अगदी तेच. पण एकदा आपण सगळ्यांनी विचार करून पाहावा, आपण अजूनही त्याच मानसिकतेचे शिकार तर नाही ना? जो फिक्स केलेला खेळ तेव्हा खेळला जात होता, तो आजही नव्या स्वरूपात चालू आहे का? आपली आजची विचारसरणी खरोखरच स्वतंत्र आहे की ती आजही जुन्याच विषमतेवर आधारित व्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याही नकळतपणे काम करत आहे? यावर नक्की विचार करा. नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.